देवीचं उद्या दसरा आहे, दसरा सणासाठी गल्लीतनं काय तर घटना झाल्या लय अवघड झाल्या ते प्रश्न. गेले ताबडतोब आले तिने खाली पडलाय. काय नाव आपलं? कुठनं राहणार? शास्त्रीनगर गोळा. आता काय झालं बघ आता घटना? ते वायर तुटलं, मला येताना गाडी लावून येताना मला करंट बसलं, मार लागलं. अच्छा, कुठं? मेन कनेक्शन सर्व्हिस वायर तुटलाय. तो मेन सर्व्हिस वायर तुटला म्हणून तुला शॉक लागलं. तो शॉक लागला म्हणून पत्राला धरूनच उभारला होता, ते एकदमच खाली पडलं. माझ्या गाडीवरच पडलं होतं. मी गाडी अजून मागव होतं म्हणून चांगल्या ठिकाणी मी तिला उचलून काय झालं म्हणजे पूर्ण पहिला MICB मध्ये गेलो शिवीर चौकात, त्यांना सांगून त्यांना घेऊन आलो. मेन कनेक्शन पूर्ण बंद करून टाकले. ह्याच्या अगोदर तुम्ही तक्रार केली? तक्रार केली. 2,000 रुपये लागते एका घराला म्हणून तिने असं म्हणले आणि लिहून द्या ते म्हणले नाही. 2,000 रुपये मागणी केली कशाबद्दल? ते वायरिंग पाईप बदल मध्ये प्लास्टिकचं पाईप. हे कोण मागितले? अधिकारी म्हणजे सर्व्हिस करत होता. तो प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे का माहित नाही. तो तिला विचारलं, एजंट होता ते माहित नाही. मागणी केलेली. म्हणजे 2,000 रुपये दिल्यावर काय होणार? ते पाईप घालणार तुम्ही म्हणतो. हा, तुमचं काय म्हणणं होतं त्यात? आम्ही आता एक का दोघं देणार, बाकीचं लोक काय देणार? ते बिड्यावर करून खाणार आहे तिने. आता माझ्या पत्र्यावरच गल्लीतलं शेजार बाजूचं 12 का 13 कनेक्शन तुमच्या घरावरनं गेलेलं आहे पूर्ण कनेक्शन. यांना कधी बी धोका होऊ शकतो. आमचं मागणी म्हणजे काय, जो वायरिंगचा पूर्ण पाईपलाईन वायर खूप वर्षापासून आहे. आम्ही तर आता 35 वर्ष झाले बघतो. आमच्या वडिलापासून तेव्हापासून चालू होते. तो बदल म्हणले तर चांगलंच आहे म्हणते. हाताला लागले तिला, तोंडाला कणपटीला लागलाय तिला. आरती झाली. आम्ही उपास सोडलेले होतो. उपास सोडले आरती. आज देवीचं उद्या दसरा आहे, दसरा सणासाठी गल्लीतनं काय तर घटना झाल्या लय अवघड झालं असतं ते प्रश्न. पण साधारण म्हणलं इथं मोठे माणसं असले तर कोण पण बघू शकले तर ते त्यांना जर पण काय तर घटना झाला कोण दाखवणे येणार? मागणं आम्हाला बघू शकत नाही. पण असला घटना झाला आमच्या शास्त्री नगरवर मध्ये. पण तुमचे कोण असले तर बघू शकले तर बघू शका. पण आम्हाला व्यवस्थित आम्हाला वायरिंग आणि पत्रे डब्बे झोपडपट्टीमध्ये आहे. झोपडपट्टी आहे म्हणते. आणि छोटे छोटे घरं होतं. आता एरिया गोळा मोठं होतं. आधी घरात छोटे होते म्हणते. पण आता घरा मोठे झालेत, लोक मोठे झाले. घरातला मेंबरा वाढल्यावर घर मोठं करणार तो अँगल घालून काय. पण टॅक्स तर भरणारच, फुकटमध्ये राहणार नाही. टॅक्स तर घेणार. लोक म्हणते घरा फुकट झोपडपट्टीमध्ये राहते, तिने रुबाब जास्त असते. रुबाबचा प्रश्न नाही. सगळं घटना झालं काय करणार तुम्ही? कधी आम्ही चुकलेलं नाही. करून जाते. लाईट करून झाल्यावर तुम्ही 300 रुपये फाईन द्या आम्हाला. लाईट चहा पाणी खर्च द्या, ते तर ओळख घ्या सोडा. पण त्यांना आम्ही मनाने आम्ही देतो. आम्हाला काय म्हणजे लाईट पाहिजे, पैसे नव्हतं. अडीअडचण आम्ही भरले नाही. 2-3 महिना गावाला गेले का घरचा पैसे काय तर भरले नाही. तो म्हणून ते कट करून जाते. त्यांचा अधिकार आहे. पण आमचं बरं चुकलेलं आहे. पण आम्ही भरू शकतो. पण भरलेलं आहे तेवढं लाईट बिल. पण कधी थकबाकी नाही आमचं. बाहेर कट झालंय. सगळेजण पोरं घरातच सगळेजण. आमच्या घराकडे एक कट झालंय, इथे एक कट झालंय. ते दादाला ओरतो ते आर्थिंग आले, इकडे गाळाला लागले, पायाला बी लागले बघा. ते गाडीवर आमच्या नवरा गाडीवर आलं होतं. ते वरतून ते अँगल आहे ना त्याच्यावरनं ते दादा खाली पडले. अच्छा. हा, आता तुमचं म्हणणं काय? आता यामुळे आता छोटीशी आम्हाला लहान पोरगा आहे. आमचं झोपडपट्टी आहे म्हणा. ते घर सगळ्यांचं पत्र आहे. आम्हाला सगळं 15 ವರ್ಷ వైర్లు చూడబట్టి ఎప్పటి నుంచే లేదు. వైర్లు బదలాయి చూడలేదు, చూడలేదు తిడైతే कोणी येऊन बघत नाही काय नाही ना. त्याच्यामुळे ఇప్పుడు అప్పుడు నేను ఉట్టకుండా నేను ఇప్పుడు 15 ವರ್ಷ పిల్లలు చిన్న చిన్న పిల్లలు सगळं पोरं घरातच आहे. अजून बाहेर नव्हतं. नाहीतर 15 वर्षाला काय होतं 45 वर्ष आहे.